नमस्कार. सो यू आर द बिझनेसमॅन, यू आर द बिझनेस वुमन. आता असाल किंवा तुम्हाला व्हायचं आहे बिझनेसमॅन, तुम्हाला बिझनेस करायचा आहे. बिझनेस करण्याचे बरेचसे एथिक्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज जे या लेवलला आहे ते सगळे एथिक्स फॉलो करून आहे, खूप जास्त कष्ट करून आहे, खूप मागं त्याच्या गोष्टी आहेत, एन नंबर ऑफ गोष्टी आहेत. त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवूयात. बट आज मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या. तर सगळ्यात महत्त्वाची आणि बेसिक गोष्ट जी आहे, आणि जे तुम्ही म्हणता की सर एवढं बेसिक कसं काय तुम्ही सांगताय, पण ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही कुठलाही बिझनेस करताय म्हणजे तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करत असता तिथे, राईट? तुमचे कस्टमर्स, क्लायंट, स्टुडंट्स असतील, पेशंट्स असतील, वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळे लोक तुम्हाला अप्रोच होतात, रोज होतात, राईट? तुम्ही छान दिसलं पाहिजे. छान दिसलं, इट्स नॉट अबाउट ब्युटी, इट्स नॉट अबाउट मेकअप, आणि इट्स नॉट अबाउट ऑल दॅट थिंग्स. ते मॅटर नाही करत. ड्रेस वेल, तुम्ही छान कपडे घातले पाहिजेत. असं नाही की खूप महागाचे कपडे तुम्ही घातले पाहिजे, असं जरुरी नाही आहे. घातले पाहिजे ते पण, ते तुम्ही टप्प्याटप्प्याने घालतालच, काही विषय नाही. आणि आय होप तुम्ही घालणारच महागाचे कपडे पण, म्हणजे ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. बट असं नाही की महागडे कपडे घातले पाहिजे तुम्ही. बट ड्रेस वेल म्हणजे चांगले कॉम्बिनेशन, कलर्स कॉम्बिनेशनवाले कपडे, डिसेंट, प्रॉपर प्रेस केलेले कपडे. मी बऱ्याचशा गोष्टी बघतो, बरेचसे लोक असतात की त्यांचं एवढं त्या गोष्टीवर फोकस नसतो. आपले घातले कपडे, हां ठीक आहे, ओके, चला, ह्याच्यावर ही पॅन्ट, त्याच्यावर ती पॅन्ट, किंवा म्हणजे लेडीज तर अपडेट असतात ॲक्च्युली, तसं मला नाही म्हणायचं, पण एक ओव्हरऑल मी जेंट्सविषयी बोलतो आहे. तर तुम्ही छान कपडे घातले पाहिजे. कंपल्सरी तुम्ही शूजच घातला पाहिजे. आणि आपण म्हणतो ना की बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असं नाही की मला घड्याळ घालायला आवडत नाही. वॉच हे आवड निवड डिसाईड नाही करत, तुमची सिन्सिअरिटी डिसाईड करतं. घड्याळ घातलंच पाहिजे, बेल्ट यूज केलाच पाहिजे, चांगला बेल्ट यूज केला पाहिजे, शूज प्रॉपर तुमचे असलेच पाहिजेत. बिकॉज काय असतं ना की जेव्हा तुम्ही कुठल्या मीटिंगला जाता, किंवा जेव्हा तुम्ही कोणाला भेटायला जाता, किंवा तुम्हाला कोणी भेटायला येतं, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट असते ॲपिरियन्स तुमचा. तुम्ही दिसता कसे. मी परत रिपीट करतो, दिसणं म्हणजे इट्स नॉट अबाउट शरीराची ठेवण म्हणा किंवा ब्युटी वगैरे, तसं नाही म्हणत आहे मी तुम्हाला. मी दिसणं म्हणजे काय असतं की रिप्रेझेंटेशन जे आहे ते पहिली माझी नजर कुठं जाते, तर काय घातलेलं आहे. दुसरं, सगळ्यात पहिली नजर जनरली एक स्टडी आहे की केसांवर पहिली नजर जाते समोरच्या व्यक्तीची. तर तुमचे केस असे व्यवस्थित असायला पाहिजेत, व्यवस्थित कट केलेले पाहिजेत, कुठेही कसाही शेप नाही पाहिजे. आणि ड्रेस वेल, चांगले कपडे घाला. जेव्हा तुम्ही एक प्रॉपर पद्धतीने छान आवरलेलं असतं, प्रेस केलेले कपडे घातले, छान वॉच घातले, छान शूज घातलेले, छान तुम्ही ते स्वतःला जे फिलिंग येतं ना, तो तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना, तो रिफ्लेक्ट होत असतो, तो बाहेर पडतो कॉन्फिडन्स. तुम्ही ते करून बघा. मी असं म्हणत नाही की तुम्ही म्हणजे एक इन जनरल व्हिडिओ बनवलेला आहे मी तुमच्या, की बरीचशी लोक जी बिझनेसमॅन आहेत ते ऑलरेडी तुम्ही हे सगळं करत असाल, नाही असं नाही. बट मी एक सांगतोय माझ्या बाजूने जे काय सांगण्याचं काम आहे माझं, ते मी तुम्हाला सांगतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलेल्या आहेत. असं नाही की मी कुठून कंटेंट उचललं आहे आणि तुम्हाला बोलतोय मी आता, नाही. जे काय बिझनेस बाबतीत जे काय तुम्ही कंटेंट्स बघणार आहात, जे काय तुम्ही माझे व्हिडिओज बघणार आहात, ते सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत. आणि स्वतः मी ते स्ट्रगल केलेले, स्वतः मी ते सगळं फेस केलेलं आहे, आणि तेच मी तुम्हाला देणार आहे. आणि आय रिपीट की ड्रेस वेल, छान पद्धतीने राहा तुम्ही. रिप्रेझेंट तुमचं छान झालं पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. समोरचा माणूस 50% तिथं कन्वर्ट होतो की यार, म्हणजे कसं होतं ना की जेव्हा तुम्ही कोणाला भेटायला जाता, किंवा तुम्हाला कोण भेटायला येणार असतं, तर एक डोक्यामध्ये असतं की मी या व्यक्तीला भेटणार आहे, तर त्या व्यक्तीची एक इमेज कुठंतरी अनकॉन्शियस माइंडमध्ये फिट झालेली असते की आपण भेटायला चाललेलो आहे. मग भेटायला गेल्यानंतर समोर जेव्हा व्यक्ती दिसते, तेव्हा अपेक्षाभंग झाला नाही पाहिजे, राईट? म्हणजे जेव्हा आपण बघतो, जेव्हा आपण म्हणजे विचार करा तुम्ही, एक उदाहरण घ्या की मी तुमच्यासमोर आता व्हिडिओ बनवतोय आणि मी एक आपले साधे कुठले तरी कपडे घातले, तसे प्रेस न केलेले कपडे घातलेले, माझे केस विस्कटलेले आहेत, माझ्या हातात वॉच नाही आहे, ते कॅची नाही होणार. लोक म्हणतील की यार, म्हणजे मी तुम्हाला ज्ञान देतोय, मी तुम्हाला शिकवतोय, आणि मीच स्वतः अपग्रेड नाही आहे. लक्षात घ्या, तुमचं कुठलंही तुमचं सेक्टर असू द्या, तुमचं कुठले बॅकग्राऊंड असू द्या, तुमचा कुठले व्यवसाय असू द्या, पण त्या व्यवसायामध्ये वावरताना यू शुड बी मेंटेन युअर क्लास. हे लक्षात घ्या. छोटी गोष्ट आहे, मेंटेन करा. आणि काय फरक पडतो मला नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आपण भेटत राहणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.